आपल्या टीमने मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते बी टीमला. आपण बघतोय दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती बंटी बंटी पिंगले गोलंदाजी मार्क वरती. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अविनाश पालांडे, स्क्वेअरलेग पंच अंकितजी तांबडे. दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं राजूजी ओवाल खोपोली गावचे सुपुत्र, त्यांच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी पंचांची भूमिका. अनिलजी पिंगले यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक ओमकार पिंगले. आपण बघतोय त्याच्यानंतर बिना चेंडूवरती आला आणि या चेंडूवरती धावा मिळतात. त्या एकच धाब्यात चेंडूवरती मिळतीये. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र श्रीगणेशा केला जातोय तो बीड टीमचा. अगदी मुन्ना पिंगले आपण बघतोय स्पर्धा फार मोठी आहे. 50,000 रुपये तब्बल पारितोषिक असेल पहिलं. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहायला गेला तर अतिशय चांगलं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. घोडिलीवाडी आपण कुठे जाऊ नका. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपली या मैदानाच्या आतमध्ये होईल याची दक्षता आपण घ्यावी. अनिलजी पिंगले यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरच्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. नो चेंडूचा इशारा पंचांचा आलाय आणि या 9च्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. प्रीट असेल या चेंडूवरती. धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या स्वप्नील फराट, 2 धाबा. एक चांगले समालोचक सुद्धा अनिलजी पिंगले यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचदा ऐकलंय. अगदी व्यासपीठावरती ते आले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. आणि या चेंडूवरती स्वागत केलं, चेंडू फेकून दिला, तो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलेला हा दणदणी षटकार. डीजे हॅलो, धन्यवाद धन्यवाद डीजे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 8 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक आता थोडस मागणं ठरलंय. आपण बघतोय अवधूत 11 घोडिवली विपक्ष रत्नागिरी. हा चेंडू निर्धाव गेला आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती. धावफलकावरती 8 धाबा लागल्यात. अगदी अवधूत 11 घोडिवली विपक्ष रत्नदीप बीड. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक. आपण बघतो याच्या हातामध्ये चेंडू 9 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आणि संदेश स्ट्रायकर एंडला उभा आहे, नॉनस्ट्रायकर एंडला ऋतिक. हा चेंडू थोडासा बाहेर गेला. आबांतर धाब्याला बढती मिळती आणि या आबांतर धाब्याच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीने टोटल धाबा धावफलकावरती येतात 10 धाबा धावफलकावरती आल्यात. केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून मात्र पूर्णपणे प्रत्येक चेंडू कव्हर केला जातोय. प्रत्येक चेंडूचा वेग मात्र त्या ठिकाणी बघितला जातो. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका अजय पिंगलेनं झेल ज्याला हवी होती. विनय मात्र खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि हा म्हणता गोलीच्या बेगावर चौकार.
धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 14. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अंकितजी तांबडे, स्क्वेअरलेग पंच अविनाश पालांडे, दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. पॅनलचे पंच चेंडू थोडासा बाहेर गेला, आमंत्रण धाब्याला बढती मिळती. स्क्वेअरच्या मदतीने एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 15 धाबा. 15 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी दुसरा षटक प्रगतीपथावर. हा चेंडू जबरदस्त प्रहार, चेंडू खेळपट्टी वरती रंगत राहिला. त्या ठिकाणी प्रीत चेंडू वरती आला, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडू वरती एकच धाव मिळती. एका धावेच्या बरोबरीनं मात्र 16 धाबा धाव फलकावरती लागल्यात. 16 धाबा धाव फलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती केटीसी लाईव्ह, कर्जत टेनिस लाईव्ह यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. तुषार पिंगले चेंडू पर्यंत पोहोचणार, तोपर्यंत स्क्वेअर क्षेत्रामध्ये जागा बनवली, चेंडूला दिशा दिली आणि चेंडू फेकून दिला. तो गोलीच्या वेगाने 4 धावांसाठी आलेला हा चौकारडीचे. हॅलो, धन्यवाद. 20 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी मंडप डेकोरेशनचे मालक बघा सुभाष पिंगले यांच्या माध्यमातून मात्र अतिशय सुंदर मैदानाच्या चारी बाजूला पट्ट्या, त्याच्यानंतर खेळाडूंसाठी कक्ष बनवलं, त्याच्यानंतर व्यासपीठ सुद्धा सुंदर आणि आमचा आवाज मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुभाष पिंगले करतात. त्यांचं या चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. या चेंडूवरती धावा मिळतात त्या 2 धाबा. हा चेंडू या चेंडूवरती एकदा मिळती. हॅलो, याच्या अगोदर त्या चेंडूवरती किती धावा काढल्या? पंच 2. ठीक आहे. 23 धाबा 23 धाबा धाव फलकावरती लागल्यात. हा चेंडू जबरदस्त करून काढला. चेंडू अगदी खेळपट्टीवरती रंगत राहिला. क्षेत्ररक्षक बंटीच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आता बंटीची राहिली होती, पण शेवटच्या क्षणी ओमकार पिंगले चेंडू वरती गेला. एकच धाब्यात चेंडू वरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र धाव फलकावरती धाबा येतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाबा आल्यात त्या 24 धाबा. 24 धाबा धाव फलकावरती आल्यात. तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे ऑपरेटरला. मैदानामध्ये पाणी न्या. चोवीस धाबा धाव फलकावरती लागल्या. तिसरा षटक प्रगती पथावरती विनय गोलंदाजी मार्क वरती आहे. नवीन फलंदाज विनय मात्र गोलंदाजी मार्क वरती आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो अविनाश पालांडे आणि अंकेश तांबडे. अगदी प्रत्येक सत्रासाठी आता 20 मिनिटं असतील.
प्रत्येक सत्रासाठी प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं असतील याची नोंद आता आपण घ्यावी। प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं दिले जातील। दोन्ही पंचांकडून आता आम्हाला सूचना आली आहे आयोजकांच्या वतीनं की प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं दिले जातील। एक सत्रासाठी 20 मिनिटं असतील। गोलंदाज विनय गोलंदाजी मार्क वरती। हा चेंडू प्रयत्न फसला होता, विकीनं मात्र खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली। दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येईल, तो सनी डीजे। हॅलो, धन्यवाद डीजे। संदेश बाद झालाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि सनी ही जोडी आता मैदानावरती असेल। धाव फलकावरती धाबा लागले तर टोटल 25 धाबा, 25 धाबा धाव फलकावरती लागल्यात। तिसरा षटक प्रगती पथावरती आहे। विनय गोलंदाजी मार्क वरती। आता विनयला खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी विनय मैदानाच्या आतमध्ये करतोय। हा चेंडू बराचसा मोठा फटका, ताकद थोडीशी कमी पडली। ओमकार पिंगले चेंडूच्या खाली आणि अजून एक मोठा मासा घालायला डीजे। फलकावरती धाबा येतात त्या 26 धाबा। श्री दत्त क्रिकेट संघ घोडवली आयोजित आपण बघतोय 22 सरपंच चषक 2025। वर्षा शेखर पिंगले 22 सरपंच गुरुग्राम पंचायत नाबंडे। श्री शेखरदादा पिंगले रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून मात्र ही संकल्पना आपण बघतोय आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस। हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवला, चेंडू फेकून दिला, अजय पिंगलेच्या डोक्यावरून आलेला हा षटकार डीजे। हॅलो, धन्यवाद। 32 धाबा धाव फलकावरती लागल्या। तिसरा षटक प्रगती पथावरती आहे। प्रत्येक आता चेंडू व्यवस्थित फेकायला लागणार गोलंदाज विनयला, कारण आता हानामारी पाहायला मिळतीये। तिसऱ्या षटकामध्ये आता धावा जमवण्याचं काम मात्र मैदानावरती बी टीम करतीये। हा चेंडू प्रयत्न फसला, प्रयत्न अंगीत आला होता, यष्टिरक्षकांना मात्र झेल सोडली या चेंडूवरती आणि या चेंडूवरती धाबा मिळाला तर 2 धाबा। तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय, प्रयत्न सोपा करण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये झालं आणि 3 धावा या चेंडूवरती सहज पूर्ण होत आहेत आणि या 3 धाव्याच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती येत आहेत त्या 35 धावा।
अगदी अविनाश पालांडे सुद्धा असतात, कारण एकच धाव त्या चेंडूवरती होती. त्या चेंडूवरती अशा जर तुम्ही 3 धावा दिल्या तर मात्र 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाढ पाहावी लागेल घोडवली टीम. कारण क्रिकेटमध्ये एक धाव फार मोलाची असते. आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं, घोडेलीवाडी टीम सुद्धा थोडीशी दडपणाखाली सावरली होती. त्यावेळी नीरजनं मात्र सावरण्याचं काम त्या मैदानाच्या आतमध्ये केलं आणि त्याच्यानंतर त्यांना विजय प्रस्थापित झाला. कारण क्रिकेट अनिश्चितने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडूमध्ये 6 धाबा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव क्रिकेट. आणि या चेंडूवरती गेलाय तो वाईट चेंडू आणि या वाईट चेंडूच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा येतात त्या 36 धाबा. स्वेर चेंडूची मागणी मात्र मैदानाच्या आतून झाली. 36 धाबा धाव फलकावरती लागल्या. तिसरं षटक आता विकी पिंगले आता थोडेसे अडचणीत आलेत. झेल झेलायला हवी होती त्यांनी, ती झेल सुद्धा सोडली. त्याच्यानंतर यष्टिरक्षक सुजयने सुद्धा झेल सोडली आणि ह्या झेल मात्र आता त्यांना थोड्याशा अडचणीत आणू शकतात. हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या 36 धाबा. तोपर्यंत आपण ऐकू एक सुमधुर संगीत डीजे.
असेल, अजून मला असं वाटतं सतीश पवार असेल, केतन पवार या माध्यमातून यांच्या माध्यमातून या वेतालेश्वर मैदानावरती, तसेच रोहन पालांडे असेल, रोहन मुन्ना पिंगला असेल, आबे असेल यांच्या साह्यातून, तसेच मी स्वतः सुद्धा यांच्यामध्ये सहाय्य करतोय. असे या आमच्या माध्यमातून या वेतालेश्वर म्हणजे क्रिकेटची पंढरी, या पंचक्रोशीतील क्रिकेटची पंढरी ज्या ग्राउंडला म्हटलं जातं त्या ग्राउंडवरती बघूया पुढचा चेंडू. विकीचा चेंडूला उचली दिलेली आहे, सरळ दिशेने चेंडू जातोय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतो तो कोण होतो, ओंकार. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच हरी, जो आपण सुरुवातीपासून या मैदानावरती जो दुसरा सामना पाहत होतो आपण, अवधूत विलवन आणि रत्नदीप बीड, प्रथम फलंदाजी करत असताना अवधूत 11 संघाने क्षेत्ररक्षण करत असताना सुरुवातीला जवळजवळ 4 ते 5 झेल जमिनीला दान केले आणि त्या बदल्यामध्ये त्या फलंदाजांनी जवळजवळ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरी 36 धावा धावपालकावरती आणल्या होत्या. चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला होता तो युको. पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसऱ्या चेंडूवरती मला वाटतं एकेरी धाव आली, दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडू वाईट टाकला आणि 5व्या चेंडूवरती सुद्धा विकेट. असे 2 झेलमध्ये, एक झेल बंटीने पकडला, एक ओमकारने पकडला. 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. उर्वरित चेंडू बघूया कशा पद्धतीने हातलतोय. सुरेख फटका मारलाय, अतिशय चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू फसवतोय क्षेत्ररक्षक, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर लॉंगांच्या दिशेने. 4 धावेसाठी खणखणीत असा चौकार. पोचली ती 45च्या घरात. 46 टू विन, कंपल्सरी चेसिंग हा नियम या श्रृंखलेचा असणार आहे. प्रत्येक संघ मालकाने याची खबरदारी घ्यायची आहे. नक्कीच 45 धाबा धावपलकावरती लागल्या. शेवटचे 24 चेंडू आणि 46 धाबांची गरज असेल ती घोडिली टीमला. शेवटचे 24 चेंडू 46 धाबांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. डीजे अरे नक्कीच हा प्रयत्न युट्यूबच्या ईटीसी ना केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण म्हणजे जवळजवळ घर बसल्या प्रेक्षकांना आनंद देण्याचा जो काय प्रयत्न करत आहोत तो प्रयत्न होत आहे. मात्र ह्याच प्रयत्नावरती डबल मेहनत करून पुढल्या वर्षी नाईटच्या टुर्नामेंट भरवण्याचा हा एक पहिला सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये म्हणजे या वर्षी आपण दिवसाच्या माध्यमातून म्हणजे सूर्यप्रकाशाच्या झोतात ठेवल्यात आणि आपण आता प्रकाश झोतातल्या मॅचच्या कडे वाटचाल करतात. नक्कीच बाबू पारंगे आम्हाला सांगतात की पुढल्या वर्षी नाईटच्या मॅचेस होतील. नक्कीच दादा अगदी 46 धाबांची गरज आहे.
चला अतिशय चांगला प्रयत्न केलाय मनोहर काटवले. हे मात्र या आठवड्यामध्ये झोपले नसतील कारण की त्यांची आठवणात मिळतं. बाबू पारंगे असतील कंटिन्यू आम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये होते की दादा हे करायचं ते करायचं. अतिशय चांगल्या पद्धतीचे सामने करायचा प्रयत्न केलेला आणि तो प्रयत्न मात्र या मैदानावरती पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तर या मला असं वाटतं सर्जा फॅन्स क्लब बरोबर ना बाबू? सर्जा फॅन्स क्लब. फलंदाज पाठवा. बॅट्समन जा बॅट्समन. चला 12 अतिरिक्त प्लेयर्स आमच्या या गुणलेखकाच्या बाजूला कंपल्सरी असावा. 12वा प्रतिनिधी आपला पाठवा. रत्नदीप बीड आहे आहे. जरी गावातील टीम असेल गुणलेखक गावातले असेल समालोचक गावातले असेल तरी मात्र कंपल्सरी गुणलेखकाच्या बाजूला आपला अतिरिक्त खेळाडू असावा. अन्यथा आयोजक जी पॅनल्टी देतील त्या पॅनल्टीला सामोरे जाण्याची आपल्यामध्ये क्षमता ठेवावी. मन्नी रील स्टार मन्नी अतिरिक्त खेळाडू घोडेली संघाकडनं अवधूत 11 म्हणजे दत्तात्रय बलराम पिंगळे. चला पंच सामना लगेचच आपला क्षेत्ररक्षण लावून सामना चालू करायचा आहे. रत्नदीप ते बीड. मला असं वाटतं अवधूत 11 या संघाच्या मला असं वाटतं क्षेत्ररक्षकाने रत्नदीप बीड संघाला बरेचसे योगदान दिले होते मात्र योगदानाचा फायदा का उठवता आला नाहीये. नक्कीच चौथं षटक टाकण्यासाठी मला असं वाटतं अवधूत 11 संघाचा कर्णधार विकी पिंगळे 6 चेंडू टाकत असताना 2 महत्वाचे गडी बाद केले आणि एक चौकाराचा मार खात असताना 9 धावावरती त्याने आपलं षटक संपवलं. तर नक्कीच थोडीशी चांगली कामगिरी म्हणता येईल. नक्कीच जर पाहायला गेलं दादा तर ज्या झेल झालेला हवा होता ना घोडेली टीमनं त्या मात्र त्यांनी सोडल्या. त्या थोड्याशा अडचणीत आणू शकतात मैदानावरती कारण धावफलकावरती धावा लागल्यात त्या 45 धावा आणि 46 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. अद्विक अवधूत 11 घोडेली विपक्ष आपण बघतोय रत्नदीप बौद्धवाडा बीड या 2 संघादरम्यान मात्र ही लढत मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेकीचा कौल मात्र घोडेली टीमने जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजी करताना धावफलकावरती धावा त्यांनी लावल्यात. त्या 45 धावा 46 धावांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये करतात. अतिशय फास्ट क्रिकेट म्हणता येईल हरी कारण की ज्या वेळेस माझ्या माध्यमातून जोपर्यंत मी सेकंड राऊंड पण 4 ओव्हरचाच होईल नक्कीच. हा टीम जर वेळेत आल्या तर प्रत्येक सामना हा 4 षटकांचाच असेल. अंतिम सामन्यापर्यंत सामना 4 षटकांचा असेल कारण जर वेळेला जर किंमत दिली तर त्या वेळेचं सोनं करता येईल आणि जर वेळेकडे दुर्लक्ष केलं तर आपलं आयुष्य कुठल्या खड्ड्यात जाऊन पडेल हे स्वतःला सुद्धा समजणार नाही हरी. समीर पवार आपण या व्यासपीठावरती. प्रणित भोसले यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती या. समीर पवार वाह 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 अतिशय उत्तुंग असा षटकार. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय तो. हॅलो पहिल्या चेंडूवरती मात्र 6 धाबा आल्यात. अगदी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आता विनय करतो. विनय जरी धाबा खर्च केले असता गोलंदाजीच्या माध्यमातून तरी आता त्याला बॅटिंग वरती धाबा त्या जमावाव्या लागणार. गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी 22 सरपंच चषक 2025 देखील पर्व पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण बघतोय पहिल्या फेरीतील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये रत्नदीप बौद्धवाडा बीड विपक्ष आपण पाहतोय अवधूत 11 घोडवली. उलटा चेंडू जबरदस्त प्रहार चेंडू फेकून दिला. बॅट मधून हा दुसरा षटकार येतो विनयच्या. डीजे
12 धाबा धावफलकावरती लागल्या. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती. ऋतिकला आता खराब कामगिरी ऋतिकची होती. प्रत्येक चेंडूवरती ऋतिकला मात्र घनागती प्रहार चढवलाय. तिसरा षटकार बॅट मधून आलाय विनयच्या आणि धावफलकावरती धाबा येतात त्या 18 विजय. हा चेंडू जबरदस्त प्रहार. धन्यवाद. करतोय प्रत्येक चेंडूवरती आदेशी बातचीत करतोय. जरी मी धावा गोलंदाजीच्या माध्यमातून तरी धावा दिल्या असल्या तरी फलंदाजीच्या माध्यमातून मी त्या धावा जमवू शकतो अशी मनगडामध्ये ताकद आहे विनयच्या. आणि विनयच्या बॅट मधून चौथा षटकार आलाय. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. 46 धावांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या फेरीतील दुसरी लढत. टाइमपास करू नका. टीम मीटिंग करू नका. 24 धाबा धावफलकावरती लागल्यात. डावकरी हाताचा फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी घातक असतो तशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे ती विनयची. हा चेंडू जबरदस्त करून काढलाय. हातामध्ये चेंडू विसवला. धोका संभवू शकतो. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये आणि तुतू महिमा अशी गपलत दोन्ही फलंदाजांमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा लागल्यात. त्या 46 धाबांचा पाठलाग करताना बिनबाद 24 धाबा डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा लागल्या त्या 24 धाबा. गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्क वरती. ओमकार पिंगले आणि विनय पिंगले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अंकेश तांबडे. स्करलेखचा अविनाश पालांडे. हा चेंडू जबरदस्त करून काढलाय. गोलीच्या बेगाने चेंडू बँडिश लंगोपवरती गेला. क्षेत्ररक्षण चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडूवरती एकच धाव मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या 25 धाबा. 46 धाबांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विनयला आता चांगली कामगिरी विनयची राहिली आहे. प्रत्येक चेंडूवरती त्यांना आक्रमण केलं. प्रत्येक चेंडूवरती हवेशी बातचीत केली आहे. 16.00 ची सरासरी गाठली गेली आहे कामोडे संघाच्या फलंदाजाने. हा चेंडू पटाक क्रिकेट चेंडू पुलटा चेंडू. या चेंडूवरती खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आणि एक चेंडू एकच धाव होती. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव पूर्ण होणार का? आणि 3 धावा या चेंडूवरती सहज पूर्ण झाल्यात आणि या 3 धाब्याच्या बरोबरीनं 46 धाबांचा पाठलाग करताना धावफलकावरती धाबा येतात त्या 28 धाबा. 28 धाबा धावफलकावरती आल्या. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. अगदी 46 धाबांचा पाठलाग मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती. या षटकामध्ये आता हाणामारी होती कारण ओमकार पिंगले आणि विनय दोन्ही फलंदाज
चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्यांची राहिली. ओमकारच्या बॅट मधून जबरदस्त मोठा फटका, चेंडू फेकून दिला, क्षेत्ररक्षक डोक्यावरून आलेला आद्यंत डीजे अगदी धावपलकावरती धाबा लागल्यात. तर आता 34 धाबा धावपलकावरती बराचसा मोठा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल आणि झेल टिपली जाते. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेरील तो ओमकार पिंगले. डीजे डीजे प्रीत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बघा. अगदी झपकन हा चेंडू आतमध्ये आला आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती केटीसी लाईव्ह कॅमेरामॅन. अगदी प्रत्येक चेंडूचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातोय. 34 धाबा झाल्यात धावपलकावरती. 46 धाबांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा चेंडू जबरदस्त प्रहार, प्रीतच्या बॅट मधून बराचसा मोठा फटका, चेंडू फेकून दिलाय, तो काव करण्याच्या डोक्यावरून आलेला हा दणदणी षटकार. डीजे हॅलो 40 धाबा धावपलकावरती लागल्यात. अजूनही 6 धाबांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू आणि अनिल पिंगले आमच्या समोर जोडले गेले. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते अजूनही 6 धाबांची गरज असेल. 46 धाबांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 40 धाबा धावपलकावरती लागल्या. प्रीतच्या बॅट मधून हा षटकार आलाय. केतन पिंगले यांच्याकडून प्रीतच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी प्रीत ना चेंडू करून काढला आणि अजून 6 धाबांची गरज आहे. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू जबरदस्त करून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाबा चेंडू वरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र 41 धाबा धावपलकावरती आल्यात. अजूनही 5 धाबांची गरज असेल. शेवटचे 11 चेंडू आणि 5 धाबा. या चेंडूवरती जर षटकार मारला फलंदाज प्रीतनं तर मात्र मुन्ना पिंगले यांच्याकडून स्पोर्ट शूज. हा चेंडू निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती. शेवटचे 10 चेंडू आणि गरज ते अजून 5 धाबांची. षटकार प्रीत पिंगलेच्या बॅटमधून जर आला तर मुन्ना पिंगले यांच्याकडून स्पोर्ट शूज. या चेंडूवरती काय घडतंय. अगदी एकच धाबा चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र धावपलकावरती धाबा येत आहेत. त्या 42 धाबा धावपलकावरती आल्या. तिसरं षटक प्रगती पथावरती संदेश गोलंदाजी मार्क वरती. अजूनही 4 धाबांची गरज आहे. विजय चौकार आता मारावा लागणार विनय पिंगलेला.
या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, मी म्हटलं प्रमाणे मात्र चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे आणि हा सामना जिंकला आहे. नंतर आराध्य 11 घोडवली आपण टॉस करण्यासाठी या.